तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा सर्व दुःखाचे आगर वापर तुमदेवीवर 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 सर्व दुःखाचे
रे ना देवा भरते ते आ
ऐसे आवडते मना देवा पुरवावी वास हरिजना सवे भेटी नहो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना तुका म्हणे जिणी भले संत संगष्टनी ऐसे आवडते मना देवा पुरवावी वास पांडुरंग करू प्रथम नमः बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणापराध याला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः मस्तक हे पायावरी देव वसे चित्ते त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगतवंदनीय संत श्रेष्ठ वारकरी संप्रदायाचा परमोच्च मानबिंदू मानले जाणारे एवढेच नाही तर ज्यांच्या काव्याला पंचमवेद म्हणून मान्यता मिळावी काळाच्याही माथ्यावर पाय ठेवून सदैव वैकुंठ गमन करणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा अत्यंत महत्वाचा आपली वासना आपली इच्छा प्रगट करणारा थोडक्यात देवाकडे मागणी मागणारा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरिता मी आपणा समोर उपस्थित केलेला आहे।
चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी थोडासा पर्याय देणं उचित ठरेल. या शिलोत्तर गावामध्ये सालाबद्ध प्रमाणे इंग्रजी नववर्षाचं स्वागतार्थ किंवा स्वागत करण्यासाठी आणि ते स्वागत हरिचिंतनानं व्हावं याकरता गेली अनेक वर्ष हा उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. याही वर्षी मोठ्या उत्साहाने हा नववर्ष स्वागत समारंभाच्या निमित्तानं हा 2.5 दिवसांचा नामयज्ञ आपल्या या शिलोत्तर गावामध्ये संपन्न होतोय. हरिभक्तीपरायण धर्माबाबा परडे नाना महाराज विषय या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली गावातल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून परिश्रमातून गेली 27 वर्ष हा उत्सव या ठिकाणी माझ्या लक्षात आहे. पण तुमचं किती लक्ष येते मला बघायचं. पण काय हरकत नाही, तुमचं लक्ष आहे म्हणजे ऐका. आता पत्रकच माझ्या हातात आहे म्हणजे मला सतत मला माहित असणारच ना. पण मला बघायचं होतं बुवा कीर्तनकार काय बोलतो, तुम्ही खरंच नुसते ऐकायला आले नुसते बसायला आले असो. तेव्हा 20 वर्ष झाली हा उत्सव या ठिकाणी अत्यंत गोड पद्धतीनं चालू आहे. आजची जी कीर्तन रूपी सेवा आहे ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, उत्सव कमिटीच्या वतीनं, मार्गदर्शकांच्या वतीनं आणि त्याचप्रमाणे धर्माहरी लकडे, माजी पोलीस पाटील आणि कैलासवासी अनंता कचरू किरपण यांच्या स्मरणार्थ सतीश अनंता किरपण या दोघांच्या सौजन्यातून माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे धर्माबाबा लकडे यांनी फोन करून ही सेवा माझ्या वाट्याला सोपवली. आणि या निमित्तानं का होईना पुन्हा एकदा या शिलोत्तर गावामध्ये मला येण्याचा योग प्राप्त झाला. तुम्हा सर्व भाग्यवंतांचं मला दर्शन झालं, मी माझं परम भाग्य समजतो. खरं तर आमच्या भास्कर दादा सोनारेंनी खूप फोन केले की सासूरवाडी ना तुमची, बरोबर ना, का महाराज आज तुमचं कीर्तन शिलोत्तरला आहे, तुमचं जेवण माझ्या सासऱ्यांकडे मी काय करतो आणि बनवायला सांगतो. पण धर्माबाबा जेव्हा सोडतील तेव्हा ना, धर्माबाबांचं म्हणणं नाही महाराजांची सेवा माझ्या वतीने माझ्याचकडे जेवण झालं पाहिजे म्हणून मी यांना अगोदरच बोलू, पहिले विचारून घ्या, नाही तर तिकडं बनवायची इकडं माझी गोची व्हायची, आता जेवायचं कुठं म्हणून. या शिलोत्तर मध्ये कुठलाही कार्यक्रम असला की धर्माबाबांना जर कोणी विचारलं का बाबा कोणाचा कार्यक्रम ठेवायचा आहे तर ते पहिले मला फोन करतात. इतकं प्रेम त्यांचं माझ्यावर आहे. आणि समजा मी जर नाही बोललो का नाही, मग उत्तर कार्य असू दे, कसली पूजा असू दे, कसलाही कार्यक्रम असू दे, त्यांच्या म्हणजे त्यांना जर कोणी विचारलं का बाबा कोणाचा कार्यक्रम ठेवायचा तर ते पहिला फोन मला लावतात. मी जेव्हा नाही बोललो, गेले कुठे तारीख, तर मग धर्माबाबा पुढचा वेगळा पर्याय निवडत असतात. अगदी पितृवत माझ्यावर नितांत त्यांचं प्रेम आहे. आणि या प्रेमापोटीच आज पुन्हा एकदा या शिलोत्तर गावामध्ये मला येण्याचा योग प्राप्त झालेला आहे. तुम्हा सर्वांचं त्या निमित्तानं दर्शनाचा योग आलेला आहे. खूप गुणीजन मंडळी आज उपस्थित आहेत. मला वाटतं उभे राहिलेले सगळेच गायक ना वादक आहेत. आता नाव कोणतं घेऊ मला फार मोठा प्रश्न पडलेला आहे. सगळेच उभे राहिलेले गायक आणि वादक आहेत. असो त्यामुळे वेळेअभावी कुणाचाही नामोल्लेख न करता, कारण मला बरोबर 11ला सेवा संपवायची. त्याचं कारण असं आहे की कीर्तनकाराने गुरुजी ओव्हर टाइम कधीच करायचा नाही असं आमचे गुरुजी सांगायचे. आमचे गुरुजी म्हणायचे कीर्तनकाराने ओव्हर टाइम कधीच करायचा नाही. मग आम्ही पोरं विचारायचो गुरुजी कशाला नाही ओव्हर टाइम करायचा. मग आमचे गुरुजी विनोदानं म्हणायचे अरे येड्यांनो, सगळ्यांच्या ओव्हर टाइमचा विचार केला जातो पण कीर्तनकाराच्या ओव्हर टाइमचा विचार कोणी करत नाही. आणि म्हणून कीर्तनकारानं काय करायचं नाही, ओव्हर टाइम करायचा नाही. जर कंपनीमध्ये एखादी व्यक्ती कामाला जात असेल आणि समजा 8 घंट्याची त्याची ड्युटी असेल आणि त्यानं जर 10 तास ड्युटी केली तर त्याचा वाढीव पगार त्याला काय होत असतो दिनेश महाराज, त्याला मिळत असतो. तसं इथं कोणी वाढीव पगार देणार नाहीये. त्याच्यामुळे कीर्तनकारानं काय करू नये, ओव्हर टाइम अजिबात करू नये. सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय सांदीपन गुरुजी हसेगावकर ते असं म्हणतात की कीर्तनकाराला दोन्ही पैकी कोणती तरी एक वेळ सांभाळता आली पाहिजे. म्हणजे एकतर त्याला सुरुवातीची वेळ सांभाळता आली पाहिजे आनंदादा, नाहीतर किमान त्याला शेवटची तरी वेळ सांभाळता आली पाहिजे. म्हणजे समजा काही अडचणीमुळे तो वेळेवर येऊ शकला नाही, काही हरकत नाही, 5-10 मिनिटं अर्धा तास लेट, 7चं कीर्तन 7:30ला सुरू होईल, काय फरक पडत नाही. म्हणजे पहिली वेळ त्याला सांभाळता आली नाही
पण शेवटची संपवायची वेळ कोणाच्या हातात आहे? त्याच्या हातात आहे. गुरुजी म्हणायचे दोन्ही पैकी कोणती तरी एक वेळ तुम्हाला काय करता आली पाहिजे, सांभाळता आली पाहिजे. आज दोन्ही वेळा माझ्याच हातात आहे. बरोबर 9ला कीर्तन सुरू झालेलं आहे, त्यामुळे पहिली वेळ मी साधलेली आहे आणि शेवटची 11ची बरोबर वेळ नाही, मी तर म्हणतो 11:45 संपू आपण. बघा कसे खुलले चेहरे यांचे, बघा 11:15 बोलले का बरं झालं, लवकर संपवतात महाराज. बरोबर 11 वाजता मला आपल्याला या ठिकाणी मोकळं करायचंय. उरलेला जो काही 1.25 तास 1.5 तास जो माझ्या हातामध्ये, या 1.25 तासात 1.5 तासात भगवान परमात्मा ज्याप्रमाणे बुद्धी देतील, गुरुवर्यांनी जे काही ज्ञान दिलेले त्याप्रमाणे यथामती यथावकाश या अभंगातून जगद्गुरु तुकोबारायांचा काय भाव आहे तो भाव मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. कीर्तन हे हसण्यासाठी नाही, कीर्तन हे मनोरंजनासाठी नसतं, तर कीर्तन हे उद्धाराचं साधन आहे. आणि या महाराष्ट्राचं दुर्दैव असं आहे की आज लोक कीर्तनाकडं हसण्याचं मनोरंजनाचं साधन म्हणून लोक या कीर्तनाकडे बघायला लागली. आणि लोकांची अपेक्षाच वेगळ्या आहेत. आजच्या कीर्तनातून लोकांच्या अपेक्षा वेगळ्या आहेत. आम्हाला काहीतरी हसायला मिळणार आहे, आमचं काहीतरी मनोरंजन होणार आहे, या आशेनं लोक आज कीर्तनाला यायला लागली. बघा आशेनं यायला लागली. आता मी बऱ्याच सप्ताहाचं मार्गदर्शन करतो, मग ती लोकांना विचारतो, कीर्तनकार महाराज आज तर मला एक असा अनुभव आला, मी एका ठिकाणी नियोजनाकरता गेलो होतो, त्यांनी काय सांगितलं असेल महाराज, मी त्यांना बोललो कसं कीर्तन ठेवायचं, काय करायचं, आम्हाला रंगीला महाराज पाहिजे. आता रंगीला महाराज आणि काय असतं हे रंगीला महाराज, मला देव अनुभव, काय अवघड खेळ आहे, प्रचंड वाईट अवस्था आहे बघा. आणि म्हणून ही गादी अत्यंत पवित्र अशी गादी आहे आणि या पवित्र गादीवरून संत महात्म्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं फार मोठं कार्य या गादीवरून कीर्तनकाराला करायचं असतं. आणि म्हणून ठीक आहे, कदाचित एखादा त्या विषयाला धरून एखादा विनोद जरूर असला पाहिजे. गुरुजी त्याबद्दल माझं दुमतच नाही. थोडीशी यांच्या झोपा घालवण्याकरता त्या विषयाला अनुसरून एखादा विनोद असेल तर काहीच हरकत नाही, माझं दुमत नाही, माझं त्याला जरूर सहमती आहे. पण ही मर्यादा संतांच्या घरची आहे. आयसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. ही संतांच्या घरची, ही योगेश महाराज घरच्या घरची परंपरा नाही, दिनेश महाराज शिरोशींच्या घरची परंपरा नाही, किंवा संतोष महाराजांच्या घरची परंपरा नाही, तुमच्या माझ्या घरातली परंपरा नाही. ही परंपरा साधू संत महात्म्यांनी म्हणजे ज्ञानोबारांनी त्याचा पाया रचला, म्हणजे तुकोबाराय त्याचे कळस झाले. इतक्या मोठ्या संत परंपरेमध्ये आम्ही चालत आलेलो आहोत. त्यांचे विचार समाजाला तंतोतंत पोहोचवण्याचं कार्य कीर्तनकाराच्या हाती आहे. आणि म्हणून ज्याचं त्यानं ते कार्य प्रत्यक्ष बजावणं अपेक्षित आहे. आणि लोकांच्या अपेक्षा वाढल्यामुळं का आम्हाला हसवणारा कीर्तनकार पाहिजे, किंवा जो हसवतो त्याची कीर्तन चांगली चालतात, त्याच्यामुळे दुर्दैव असं झालं कशानं की कीर्तनकारांनी सुद्धा आपला ट्रॅक बदलला. येते ना लक्षात मला काय म्हणायचंय ते, आम्हाला हसायला मिळावं, आमचं मनोरंजन व्हावं, अशा लोकांच्या अपेक्षा असल्या कारणानं कीर्तनकारांनी सुद्धा आपला ट्रॅक बदलला. हसण्याच्या दृष्टीनं कसं कीर्तन होईल या दृष्टीनं आजचे कीर्तनकार काय करायला लागले, कीर्तन करायला लागले. तर त्यामुळे हसणं म्हणजे कीर्तन नाही, मनोरंजन म्हणजे कीर्तन नाही. एकच वाक्य बोलतो, एकच वाक्य संतांचं प्रमाण आहे. कीर्तन म्हणजे काय आहे, किंवा चला मी अजून सोपं करून बोलतो, कीर्तन कशासाठी करायचंय, तर त्याला एक गोड असं प्रमाण आहे, जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची. बस एवढं सांगतो, पुढे मला बोलायचं नाही. कीर्तन म्हणजे काय आहे आणि कीर्तन का करायचंय, तर बसलेल्या समाजाच्या हृदयात भगवान परमात्म्याची मूर्ती, भगवान परमात्म्याचं ध्यान त्यांच्या हृदयात स्थानापन्न व्हावं याकरता कीर्तन करायचंय. हा अभंग सगळं बघून घ्या तुम्ही, सगळं अभंग बघून घ्या. असो तेव्हा पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार. दोन्ही मृदंगाचार्य आणि सगळेच उपस्थित गायक, कीर्तनकार, वादक मंडळी, विनेकरी बाबा असतील, सगळे ताई असतील, आपल्या सगळ्यांच्या चरणारविंदी पुन्हा 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 वंदन करतो. आणि जगद्गुरु तुकोबारायांचा भाव मी आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. खरं तर घसा माझा बसलेला आहे, पण तरी देखील साऊंड सिस्टम वाल्यांच्यावर आजचं माझं कीर्तन आहे सगळं. बघा, तुम्ही जर चांगला मला आवाज दिला तरच मला चांगलं कीर्तन करता येईल. जर आवाज कमी झाला किंवा काही गडबड झाली तर कदाचित
मला कीर्तन चांगलं करता येईल का नाही सांगता येत नाही. शेवटपर्यंत माझा आवाज चांगला ठेवा, चांगला जरा सगळ्यांपेक्षा माझा आवाज मोठा ठेवा आणि चांगला आवाज द्या. जर तुम्ही मला शेवटपर्यंत चांगला आवाज दिला तर कीर्तन झाल्यावर ही लोक मला नारळ पाकिट वगैरे देणार आहेत का नाही का? जर तुम्ही मला चांगला आवाज दिला शेवटपर्यंत तर मग ही लोक मला कीर्तन झाल्यावर नारळ पाकिट वगैरे देतील. मी त्यातला नारळ तुम्हाला देईल. बघा, मला चांगला आवाज द्या मला. आणि मला खात्री आहे अत्यंत उत्तम अशी सिस्टम आहे. येतोय माझा आवाज शेवटी? शेवटी महाराज बसलेत. महाराज येतोय का आवाज? बरं, धन्यवाद. ऐका, चिंतना करता निवडलेल्या अभंगामध्ये संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्यासमोर आपली वासना प्रगट करतायत, आपली इच्छा प्रगट करतायत. थोडक्यात सोपं बोलायचं तर जगद्गुरु तुकोबाराय आजच्या या अभंगामध्ये भगवान परमात्म्याकडे मागणी मागतात असं म्हणायला हरकत नाही. ऐका, एक प्रश्नच करतो सुरुवातीला. जगद्गुरु तुकाराम महाराज देवाकडे मागणी मागतात असं जर महाराज तुम्ही म्हणालात तर आजपर्यंत आम्ही असं ऐकत आलो की संत देवाकडे कधीही मागणी मागत किंवा संत देवाकडे मागतच नाही. देवाकडेच काय, समाजाकडे नाही आणि कोणाकडेच नाही. संत कधीच कोणाकडे मागत नाही असं आजपर्यंत आम्ही ऐकत आलोय. आणि तुम्ही म्हणताय तुकोबाराय या अभंगामध्ये मागणी मागतायत, या अभंगामध्ये देवाकडे मागणी मागतायत, कसं पटेल आम्हाला? तर त्याचं कारण आहे, खरंच संत कोणाकडेच काही मागत नाही, कोणाकडेच काही मागत नाही. मग तरी ठिकाणी मागणी पर असं प्रकरण गाथ्यामध्ये का बरं आलं? या अभंगात तर प्रत्येक ठिकाणी संत महात्म्यांनी देवाकडे मागणीच मागितलेली आहे. ऐका, जरूर संत महात्म्यांनी देवाकडे मागणी मागितली असेल, पण काय मागितलंय हे सगळ्यात महत्वाचं आहे. काय मागितलं हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही आम्ही मागतो, या जगात दोघं जण मागत असतात. विचार केला तर मनुष्यही मागतो आणि संत महात्मे देखील मागतात. फक्त तुमच्या मागणीतला ना आपल्या मागणीतला आणि संतांच्या मागणीतला फरक काय, तेवढा फरक सांगतो ना अभंगात प्रवेश करतो. ऐका बारीक. बरं, मागणं काही चुकीचं आहे का? मागणी चुकीची असं म्हणणं आहे का तुमचं? बोला जरा, मागणं हे चुकीचं आहे का? मागणं चुकीचं नाही. का बरं चुकीचं नाही? उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीनं जर एखाद्या कंपनीमध्ये तो जात असेल, महिनाभर त्यानं प्रामाणिकपणे इमानी इतबारीनं त्यानं त्याचं काम केलं असेल, तर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, 30 तारखेला महिन्याच्या त्याला पगार मागण्याचा अधिकार आहे का नाही? याचा अर्थ पगार मागणं चुकीचं आहे का? पगार मागणं चुकीचं नाही. अरे, सेवा घडली आहे आणि सेवा घडली आहे म्हणून त्याला मागण्याचा काय झालेला आहे? अधिकार झालेला आहे. आता आपणही रोज देवाकडे जातो, देवाकडे एक चारण्याची ती उदबत्ती वळतो, नको त्या मागण्या मागून घेतो. माझी सुपारी फुटू दे, माझं लग्न जमू दे, मला विहिरीला पाणी लागू दे, बोरिंगला पाणी लागू दे, पोरीचं लवकर जमू दे, हे लवकर होऊ दे, ते लवकर होऊ दे. आपल्या मागणीला काही लक्षात ठेवा, आपण देवाकडे कितीही मागा. सहज लोक बोलतात, अरे एवढ्या देवाला विनवण्या करतो, कुठं देवानं काय केलंय? अरे वेड्या, तू देवाला फक्त मागितलंस, पण मागण्याच्या अगोदर तू देवाची सेवा किती केली याचा कधी विचार केला का? साधी गोष्ट आहे. मला गुरुजींनी माझ्यावर एखादा वेळ प्रसंग आला तर मला गुरुजींनी ₹1,00,000 मदत करावी असं जेव्हा माझ्या मनात येईल, तेव्हा याच्या अगोदर हेही तपासलं पाहिजे का गुरुजींवर जेव्हा प्रसंग आला होता तेव्हा माझ्याकडनं गुरुजींना किती मदत झालेली आहे. येतंय ना लक्षात मी काय बोलतोय ते? साधी गोष्ट आहे. अरे, जेव्हा देवाकडे आपण मागतो तेव्हा पहिल्यांदा देवाची सेवा आमच्याकडनं किती घडलेली आहे याचा सुद्धा आपण काय केला पाहिजे. आपण फक्त मागत राहतो, सेवेचा पत्ता नाही, आणि कसा देव देईल? कदापिच देणार नाही. ऐका माझं उत्तर. देव कुणाला देतो? नाही, मागण्याचा अधिकार कुणाला आहे? तर ज्याने सेवा केलेली आहे त्यालाच मागण्याचा अधिकार आहे. महिन्यातला एकही दिवस भरला नाही आणि 30 तारखेला पगार घ्यायला जर तो गेला तर तो मालक त्याला देईल का? सागरी वाचून ठाणे अनुचित वेता नोकरीच केली नाही, सेवाच केली नाही, कामालाच गेला नाही, आणि 30 तारखेला चाकरी वाचून चाकरी न करता, नोकरी न करता
जर 30 तारखेला आपण पगार मागायला गेलो तर कदापिच आपल्याला पगार मिळणार नाही. तसं देवाकडे मागताना पहिल्यांदा आमच्याकडनं सेवा किती घडलेली याचा विचार होणं अत्यंत आवश्यक आहे. संत देवाकडे मागतात, का मागतात तर त्याचं कारण आहे तेवढी सेवा त्यांच्याकडनं घडलेली आहे आणि या सेवेचं ओझ त्या भगवान परमात्म्याच्या डोक्यावर प्रचंड झालेलं आहे आणि म्हणून त्या सेवेतनं उतराई होण्याकरता आणि कदाचित भगवान मुळात संत तर कधी मागतच नाही, देवच त्यांना म्हणायचा हे बाबा अरे मागा काहीतरी मागा काहीतरी मागा काहीतरी, अरे कधीतरी मागा किमान तुम्ही केलेल्या सेवेचं आणि थोडस माझं ओझ काय होईल तर हलकं होईल. अर्थात पहिला मुद्दा असा आहे संत का मागतात देवाकडं तर त्याचं कारण तेवढी त्यांची सेवा घडलेली आहे आणि म्हणून देवाकडे त्यांना मागण्याचा अधिकार आहे. आपणही देवाकडे मागतो, संतही देवाकडे मागतात, फक्त दोघांच्या मागणीतला फरक काय आहे का? आपणही मागतो आणि संतही मागतात. संतांनी आजपर्यंत जे काही मागितलं असेल त्याला दोनच प्रकार पडतील त्याचे. एक तर जे मागितलं असेल ते देवा करताच आणि दुसरं कदाचित मागितलं असेल तर तुमच्या माझ्या करता समाजा करता. बस याच्या पलीकडे तिसरं मागणंच नाही संतांकडे. तुम्ही कोणत्याही संत महात्म्यांची गाथा उघडा आणि त्यातलं मागणीपर प्रकरण शोधा आणि त्या मागणीपर प्रकरणातले सगळे अभंग काढा. या सगळ्या अभंगामध्ये दोनच प्रकार दिसतील, दोनच प्रकार. एक तर देवाकरताच मागितलेलं असेल किंवा एक तर समाजाकरता तुमच्या माझ्याकरता मागितलेलं असेल. मी एक झलक सांगतो आपल्या लक्षात येईल. तुकाराम महाराजांनी एकदा देव म्हणाले यार मागा काहीतरी. ठीक आहे म्हणले काय हरकत नाही देवा, मला तर गरजच नाही, पण आता तू बोलतोस म्हणून मी मागतो. मग एक काम कर देवा, आयुष्यात मला तुझा विसर कधीच पडू देऊ नको, एवढंच मला दे. तुझे दान देगा देवा तू दान प्रमाणाद्वारे पटवून द्यायचंय. हेची दान देगा देवा, देवा मला हेच दान दे. आणि कोणतं दान दे? आयुष्यात तुझा विसर पडू देऊ नकोस. म्हणजे याचा अर्थ सतत माझ्या मुखातून काय करून घे, नामस्मरण करून घे. गुण गाईन आवडी आणि हेची माझी सर्व जोडी. सांगा सतत नामस्मरणच करायचंय. अर्थात देवाकरताच मागणी मागितली. अजून एक संत नामदेव महाराजांची मागणी आहे, अनेक संत महात्म्यांच्या मागणी आहे. ही संत मंडळी ही मागणी स्वतः करता नाही मागितली, कोणाकरता मागितली? तुमच्या माझ्या करता मागितली. संत महात्म्या करता समाजा करता देवाचं भजन करण्याकरता ही मागणी संत महात्म्यांनी देवाकडे मागितली. अजून दुसरा फरक सांगतो. आपल्या मागणीत आणि संत महात्म्यांच्या मागणीमध्ये काय फरक आहे तर तुमची माझी मागणी नाशिवंत संसारा करताय आणि त्यांची मागणी चिरकाल टिकणाऱ्या सत्या करताय. पटकळीचं बघा माझं म्हणणं आपल्याला. काय बोललो मी? संतही देवाकडे मागतात आणि आपणही देवाकडे मागतो. फरक काय आहे? आपली मागणी नाशिवंत संसारा करताय आणि संत महात्म्यांची मागणी या जगाच्या कल्याणा करताय. जगाच्या कल्याण देह कष्टविती परोपकारे. संत महात्मे मागतात ते जगाकरता मागतात, देवाकरता मागतात
आणि तुमची माझी मागणी नाशिवंत संसारा करताय प्रमाणित संत महात्म्यांची काय आपली मागणी असते वाढावे संतान वाढावे संतान आमची मागणी संत महात्मे म्हणतात वाढावे संतान गृहे व्हावे धनधान्य बस ह्याच आपल्या मागण्या आहेत. संसार करताच माणसं आयुष्यभर देवाकडे आमचे गुरुजी म्हणायचे वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले संस्थेमध्ये पाठात आम्हाला असं म्हणायचे मनुष्यानं आयुष्यात जो परमार्थ करतो तो परमार्थ देवाकडं गेल्यानंतर संसाराची मागणी मागून ते पुण्य कमी करायचं नाही. जो परमार्थ करतो तो संसारा करता नाही पुढची वाट सुकर व्हावी या करता. आणि काय करतात लोक तुम्ही आम्ही प्रचंड परमार्थ करतो पण परमार्थ करून जे पुण्य संपादन केलेले ते देवाच्या दारात जाऊन तुम्ही आम्ही काय करतो संसाराच्या मागण्या मागून ते पुण्याचा साठा तुम्ही आम्ही काय करत असतो तुम्ही करत असतो. साहजिकच आहे देव जेव्हा देतो म्हणजे त्या पुण्याच्या बदल्यात तो काय करत असतो तुम्हाला काही देत असतो. आणि म्हणून सज्जनो तुम्ही आम्ही जो परमार्थ करतो जे नामचिंतन करतो जी सेवा करतो ती देवाच्या दारात जाऊन आपण संसारातल्या नाशिवंत नाही. गुरुजी असं म्हणायचे पोरांनो मनुष्याचा स्वभाव नाशिवंत मिळवण्याकरता आहे आणि संत महात्म्यांचा स्वभाव सत्य प्राप्त करण्याकरता आहे. तुम्ही आम्ही नाशिवंत गोष्टी करतात अहो रात्र आपण तुम्ही आम्ही काय करत असतो झटत असतो. मला सांगा संसार सुखाचा आहे असं कोणाला त्याचा अनुभव आलाय या बसलेल्या मंडळीपैकी एकानं फक्त हात वर करा एकानं की मी जो अहोरात्र संसार करतो तो संसार मला सुख देतोय. तुम्हाला सांगतो एवढे हे दुःखानं बरबटलेले का हात वर करण्याची सुद्धा यांची काय नाही इच्छा नाहीये बघा एवढी दुःखानं बरबटलेले संसार दुःख संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. ऐका माझं उत्तर या मंडपात बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे की संसार कसा आहे. बोला ना जरा संसार कसा आहे दुःखाचा आहे. आता किमान जेवढे बोलले दुःखाचा आहे त्यांनी तरी सोडला पाहिजे का नको पटतंय ना मी काय बोलतोय ते. किमान ज्यांनी उत्तर दिलंय का दुःखाचा आहे किमान तुम्ही मुद्दामून दिलं नाही मला माहिती आहे. तर किमान जे तोंडानं बोललेत का बो दुःखाचा आहे याचा अर्थ असा आहे की संसार दुःखाचा आहे हे आपल्याला माहिती आहे. रोज आपण त्याचा अनुभव घेतो पण तरी सुद्धा देवळात गेल्यावर आपण कशा करता मागतो संसारा करताच मागतो. संसारा करता मागतो याचा अर्थच आपण दुःखा करता मागतो. म्हणून संत महात्मे म्हणून गेले की मनुष्याचा स्वभाव असा आहे की तो नाशिवंत गोष्टी करता काय करत असतो
प्रयत्न करत असतो. ज्ञानोबारांचं फार एक गोड प्रमाणे हरिपाठामध्ये सायासे करीसी प्रपंच दिनानिशी हरिसी न भजसी कवड्या. जो प्रपंच नाशिवंत आहे त्याच्यात अहोरात्र प्रयत्न चालू आहे, आणि जो परमार्थ सुखाचा आहे त्या परमार्थाकडे दुर्दैवानं तुमची माझी काही नाही आणि गाठ भेटच नाही. बघा मी कायम उदाहरण देतो, कायम हे दिंडीचं पत्रक वाटायला जातो आपण अनंत दादा, मग एखाद्या मावशीला पत्र दिलं आपण, मावशी चला ना एकदा आमच्या बरोबर. महाराज शेवटचं एक लगीन राहिले त्या पोराचं, एवढं झालं का? तुमच्याच मागे येत आम्ही, आता काय करायचंय आम्हाला, काय करायचं तुमच्याच मागे. आपणही विचार करतो जाऊ द्या आता शेवटचं एक लग्न राहिले तेवढं होऊ द्या, मग मावशी आपल्याच मागे. आणि मग पुन्हा पुढच्या वर्षी आम्ही काही पिछा सोडत नाही त्यांचा, पुन्हा पुढच्या वर्षी पत्र घेऊन जातो, मावशी लग्न झालं ना आता चला ना दिंडी आली. महाराज सून तेवढी गरोदर आहे, 7वा-8वा महिना चालू आहे, तेवढी सुखरूप डिलिव्हरी होऊ दे, मग तुमच्याच मागे आहेत आम्ही. काय आता काय 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 राहिले, आता काय करायचंय आम्हाला. आपणही विचार करतो डिलिव्हरीच्या वेळेस सासूबाई जवळ पाहिजे, काय हरकत नाही असू द्या. पुन्हा आम्ही पुढच्या वर्षी जातो, मावशी दिंडी झाली ना आता, मग नातू झालं ना. पुन्हा मला ते नातू एवढा खटेळे ना म्हणले, माझ्याशिवाय झोपतच नाही म्हणले ते. मनातल्या मनात बोलून बघ, मनातल्या मनात बोललो तू फक्त मरून बघ म्हातारे, नातू कसा सुखानं झोपतो कमी बघ तुला. ऐका या बसलेल्या सगळ्या म्हाताऱ्या माणसांनी माझं एक वाक्य ऐका, तुमचा मुलगा म्हणून वाक्य ऐका बरं. माफी मागून बोलतो, हा माफी मागून बोलतो. बऱ्याच म्हाताऱ्या माणसांचा असा गैरसमज आहे, असा समज आहे का या घरातल्या माझ्या सुनांना पोरांना माझी फार गरज आहे. ऐका बरं माझं वाक्य नीट ऐका. बऱ्याच म्हाताऱ्यांना असा समज आहे की या घरातल्या सुनांना मुलांना माझी फार गरज आहे. कोणालाच तुमची गरज नाही. उलट ते बोलतात हे म्हातारा कधी जातो ना 7-12 माझ्या नावावर होतो. वस्तू मी नाही बोलत, संत महात्म्यांची प्रमाणे बाईल म्हणे खर मरता तरी बरे नासियले घर तुमकोनिया. म्हणून संसारात किमान योग्य त्या वयानुसार आपण संसारातून काय पडलं पाहिजे, योग्य त्या वयात आपण बाहेर पडलं पाहिजे, हे कायम आपण ध्यानात ठेवा. म्हणून नाशिवंत संसार चांगला. आणि मग पुन्हा कधी शिलोत्तरला आलो, समजा मी धर्माबाबांनी बोलवलं बुवा चला आता शिलोत्तरला या कार्यक्रम आहे, आणि मग ती म्हातारी मला दिसते, ती लांबूनच मला बघते, आणि मग ती मला तिकडून आवाज देते, बाबा दिंडी कधी निघणार आहे. दिंडी आता काय करते दिंडी, आता गेला तुझं, आता गुडघं थकलं सगळं झालं, आता दिंडीची तारीख विचारून काय, आता तुझ्या डायरीत दिंडीची तारीख, आता दिंडीची तारीख नाही. म्हणून संत महात्म्यांची प्रमाणे तरणा भाग्यवंत हरी कीर्तनात, हे वाक्य कायम ध्यानात ठेवा. म्हणून आपला प्रयत्न हे नाशिवंत मिळवण्याकरता आहे, आणि संत महात्म्यांचा प्रयत्न हा ईश्वर प्राप्ती करताय आणि सत्याच्या प्राप्ती करताय. मी पटवून देतो आपल्याला, या सगळ्या महिलांनी मला उत्तर द्या, पटवून देतो मी आपल्याला. मला सांगा, बऱ्याच महिलांनी वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आपल्या गळ्यात घातलेले आहेत, कोणी गंठण घातले, कोणी हार घातलाय, कोणी काय घातलाय, कोणी काय, वेगवेगळ्या प्रकारचे गंठण वगैरे सगळे आपण घातलेले. मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे, सगळ्या महिलांकडून मला उत्तर पाहिजे. महिलांकडून काय हे काय बोला ना. तुळशीची माळ आहे. गुरुजी माझी बायको मला सांगते, ती माझ्या बाबाई तुम्हाला लग्नात चैन केली ती घाला ना तुम्ही, ती कशाला नाही घालत तुम्ही, सासरे तिथं म्हणून आज बोलतो मी. तिला माझ्या बाबांनी तुम्हाला चैन केली ती घाला ना तुम्ही, ती कशाला नाही घालत. मग मी तिला सांगतो, अगं येडी हे आपलं खरं सोनं आहे, ते काय सोनं आहे ते हे आपलं खरं सोनं आहे. मला सांगा, सगळ्या महिलांकडून मला उत्तर पाहिजे, खरं सोनं हे का तुम्ही गळ्यात घातलंय ते. बोला जरा जोरात बोला, बोला ना जोरात बोला ना. काही हप्ते पडले नाही का या महिन्यात तुम्हाला, बोला ना जोरात बोला ना, जरा जोरात बोला बरं. खरं सोनं हे का तुम्ही गळ्यात घातलंय ते. तुळशीची माळ हे खरं सोनं आहे, तुम्ही जे गळ्यात घातलंय ते सोनं खोटं सोनं आहे. कसं सोनं आहे, खोटं सोनं आहे. द्या बरं एक पोट काढून सगळ्यांनी माझ्याकडे द्या बरं, कोणाचीच हिंमत नाही एक सुद्धा. आता मला तुम्हाला महिलांना प्रश्न विचारायचा आहे, माझ्या गळ्यात गंठण यावी किंवा अजून एखादा सोन्याचा दागिना वाढावा याकरता आम्ही जेवढा प्रयत्न करतो तेवढी माझ्या गळ्यात तुळशीची माळ यावी याकरता आपण प्रयत्न करतो का. स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा आणि मग त्याचं उत्तर स्वतःला द्या. माझ्या गळ्यात गंठण यावी, माझ्या हातात अजून 2-4 बांगड्या वाढव्यात, माझ्या गळ्यात अजून एखादा हार यावा सोन्याचा, याकरता आपण किती नाही ते प्रयत्न करतो, किती नाही ते प्रयत्न करतो.
नवऱ्याला किती वेळा सांगतो काय काय त्याच्यासाठी काय काय नको ते करतो. अरे पण मग कधी तुळशीची माळ माझ्या गळ्यात यावी याकरता कधी आम्ही प्रयत्न करतो का? याचं उत्तर मला एकच देता येईल. याचं कारण आम्ही नाशिवंत गोष्टी करता जास्त प्रयत्न करतो. आम्ही चिरकाल टिकणाऱ्या गोष्टी करता. मी कायम माझ्या कीर्तनातून बोलतो बघा. आता आमच्याकडची पद्धत सांगतो. मी खर्डी भागातली, इकडे काय पद्धती मला माहित नाही, पण आमच्याकडे जर एखादी बाई मरण पावली असेल गुरुजी, आणि मरण पावल्यानंतर काशीनाथ दादा ती लगेच रडायला सुरुवात करत नाही. घरातली लोक म्हणते काय करतात माहितीये का? पहिले तिच्या अंगावरचे सगळे दागिने काढून घेतात. ते सगळे दागिने काढून घेतात, गोदरेजच्या कपाटात ठेवतात, लॉक लावतात. 2-4 वेळा ते हँडल फिरवतात, बोला लागलाय की नाही लॉक म्हणून बघायला. आणि मग एकदा लॉक लागला अशी खात्री झाली रडाली बस मग ही आहे आपली ओरडायला ते रडायला काय करतात ती सुरुवात करतात. मी याच्या उलट तुम्हाला प्रश्न विचारतो. या शिलोत्तर मध्ये धर्माबाबा आतापर्यंत अनेक माणसं गेली असती, तुम्ही त्यांची माळ तशीच ठेवली का काढून घेतली? बोला ना, काय करतात इकडे? काय पद्धत आहे? तशीच ठेवली ना. मग ऐका बसलेल्या सगळ्यांनी माझं एक उत्तर ऐका. मगाशी धर्मबाबांचा आमचा विषय झाला की जेवढ्यांनी माळा घातल्यात आता यावर्षी होणार आहे. बघू या वाक्यानं काय बदल झाला तर झाला, तसं माझ्यानंतर काहीच बदल होणार नाही, पण बघू काय काय हरकत आहे म्हणून वाक्य बोलून जातो. ऐका बसलेल्या सगळ्यांनी ऐका माझं वाक्य. आम्ही मेल्यानंतर आमच्या गळ्यातनं जे लोक हिसकून काढून घेणार आहे, हे घालायचंच कशाला? ऐकताय ना तुम्ही सगळे? ऐका नीट बारीक ऐका. आम्ही मेल्यानंतर आमच्या गळ्यातलं जे लोक हिसकून काढून घेणार आहेत, अरे घालायचंच कशाला ते गळ्यात? आणि जर का गळ्यामध्ये घालायचंच असेल तर अशी गोष्ट गळ्यामध्ये घाला की आम्ही मेल्यानंतर सुद्धा त्याला हात लावायची कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे. अशी गोष्ट गळ्यामध्ये धारण करा. अशी गोष्ट अर्थात सत्य करता मनुष्याचा प्रयत्न असावा, नाही ईश्वर प्राप्ती करता मनुष्याचा प्रयत्न असावा. आम्ही देवाकडे मागतो आणि संतही देवाकडे मागतात. दोघांमधला फरक आहे का आपण नाशिवंत संसाराकरता मागतो आणि संत महात्मे हे ईश्वरा करता, ईश्वर प्राप्ती करता आणि सत्य करता देवाकडे काय करत असतात? मागणी मागत असतात. विचारलं बो ठीक आहे, ईश्वर सत्य करताना आम्ही कायमच संसारा करता मागणी मागतो, पटलं आम्हाला, काही हरकत नाही, जाऊ दे. पण काय असं संत महात्मे देवा करतात आणि जगाच्या कल्याणा करताच मागणं मागतात, पण काय त्याचं एखादं उदाहरण आहे? त्याचं उदाहरणात चिंतना करता निवडलेल्या अभंगाच्या पहिले
मानवी कायम देवाकरता आणि जगाच्या कल्याणाकरता मागतात. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज चिंतनाकरता निवडलेल्या अभंगातलं पहिलं चरण आहे. काय मागितलं हो या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी? तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणाले, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. साधं सोपं सरळ आहे की ज्याच्या चित्तामध्ये देव राहतो, देवा मला आशाची संगती दे, असं सरळ सरळ या प्रमाणाचा काय आहे अर्थ आहे. अर्थात देवा करताच ज्याच्या चित्तात देव आहे, देवा त्याचाच मला संग दे, म्हणजे सतत मला तुझं नामस्मरण घडेल. तू ज्याच्या चित्तात देव आहे त्यामुळं कायम मला त्या देवाचा सहवास या निमित्तानं मिळेल. म्हणून देवा ज्याच्या चित्तात देव आहे अशाची संगती मला दे, बस याच्या पलीकडे मला दुसरं काहीच नको, असं जगद्गुरु तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. पुढे जातो ऐका बारी. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणाले, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. ज्याच्या चित्तात देव राहतो, देवा मला त्याची संगती दे. दोन प्रश्न उपस्थित करतो. पहिली गोष्ट, देवा जगद्गुरु तुकाराम महाराज देवाकडे जी मागणी मागतात त्याला पहिला प्रश्न असा आहे की पहिली शंका अशी आहे की तुकाराम महाराज तुम्ही म्हणाला देव चित्तात, ज्याच्या चित्तात देव राहतो त्याची मला संगती द्या. मुळात देवाला चित्तामध्ये साठवता येतं का, हृदयात साठवता येतं का, हा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरं, तुम्ही म्हणालात की त्याची मला संगती दे. मुळात एके ठिकाणी तुम्हीच असं म्हणालात की संगती ही मनुष्याला बाधक आहे, असं कोण म्हणालात? तुकाराम महाराज तुम्हीच म्हणालात. बस या दोन्ही प्रश्नांची उत्तरं बघून मला पुढच्या चरणामध्ये प्रवेश करायचंय. ऐका बारीक. पहिली गोष्ट, देवाला आपल्या चित्तामध्ये साठवता येतं का, आपल्या हृदयात देवाला साठवता येतं का? तर याचं उत्तर आहे हो, साठवता येतं. का हो उत्तर आहे? त्याचं कारण तुकाराम महाराज बोलतात म्हणून. तुकाराम महाराज बोलतात म्हणून. का तुकाराम महाराज बोलतात? कारण कोण बोलतो याला फार महत्व आहे. काय बोलतो हे महत्वाचं नाही, कोण बोलतो. उदाहरणार्थ एखादा दारुडे उठला एखाद्या गावातला आणि ते अख्ख्या गावात दौंडी पिटवायला लागला, मी अख्ख्या गावाचा विकास करणार आहे. विश्वास ठेवेल त्याच्या बोलण्यावर? काहीच नाही. लोक म्हणतात बरळते ते, रोजच बरळते, बरळू त्याला. पण हेच जर एखाद्या तालुक्यातला आमदार येऊन इथं बोलून गेला, एखादा जिल्हा परिषद सदस्य बोलून गेला, एखादा सरपंच जर हेच वाक्य बोलून गेला, तर त्या वाक्याला आपोआपच काय तयार होते? वेटेज तयार होते. कारण त्याच्याकडे ते पद आहे. त्याच्यामुळं कोण बोलतो याला अत्यंत महत्व आहे. जर जगद्गुरु तुकाराम महाराज बोलतात की देव वसे चित्ती, ज्याच्या चित्तात देव आहे मला त्याची संगती देवा पाहिजे. मग ज्या अर्थी तुकाराम महाराज बोलतात की ज्याच्या चित्तात देव आहे, याचा अर्थ नक्कीच चित्तामध्ये आपल्याला देव काय करता येईल? साठवता येईल. मला त्यावर जास्त भाष्य करायचं नाही, फक्त मी प्रवेश करतो पुढे जातो. ऐका बारी. खरंच चित्तामध्ये देव साठवता येतो, कारण देव किती मोठा आहे, किती व्यापक आहे देव. आपण कालाच्या कीर्तनात उद्या ऐकणार आहे, जेव्हा कृष्णानं माती खाल्ली आणि जेव्हा आईनं सांगितलं तोंड उघड, तोंड उघड बरोबर जेव्हा देवानं तोंड उघडलं तेव्हा देवाच्या एका मुखामध्ये 14 भुवन देवानं दाखवली होती. मग ज्या देवाच्या एका मुखात 14 भुवन जर राहतात तर तो देव किती व्यापक आहे, तो देव किती मोठा आहे. आणि मग एवढा मोठा देव या हृदयात कसा साठवता येईल? आणि तुकाराम महाराज म्हणतात देव वसे चित्ती आणि त्याची घडावी संगती. थोडक्यात सांगतो पुढे जातो. हो, खरंच देवाला साठवता येत आहे. कसं साठवता येईल? साठवलंय अनेकांनी. बजरंगबलींनी साठवलं ना. जेव्हा सीतामय्या म्हणाले काय त्याच्यात ते मणी कशाला पडतो? अरे त्याच्यात राम नाही, ते मणी मला जवळ ठेवायचे नाही. अरे तुझ्यात तरी राम आहे का? हो म्हणले आहे, आहे, दाखव. दाखव. बरोबर बोलल्याबरोबर आपलं हृदय फाडलं. आणि नुसतं राम नाही, राम पंचायतन भगवान हनुमंतरायांना सीतामय्याला दाखवलं. या अर्थानं देवाला हृदयात साठवता येतं, चित्तात साठवता येतं, असं त्याचा अर्थ आहे. नाही महाराज पटत नाही आम्हाला, कसं साठवता येईल ते सांगा. तर पहिली गोष्ट आहे, साधी गोष्ट आहे. बघा, देतो तांब्या माझ्याकडे. पाणी नको मला, दे तांबे. हे काय याच्यामध्ये? पाणी. पाणी काय? एक वर काय याच्यात? पाणी. मला याच्यात दूध भरायचंय, काय करावं लागेल? बोला ना पटकन. काय करा? याच्यात मला दूध भरायचंय, काय करावं लागेल? पाणी ओतून द्यावं लागेल. याचा अर्थ असा आहे, मला तांब्या काय करावं लागेल? पहिले रिकामा करावा लागेल, रिकामा करावा लागेल. बस चित्तामध्ये, हृदयामध्ये जर देवाला साठवायचं असेल तर पहिले आपलं हृदय आपल्याला काय करावं लागेल? रिकामा करावं लागेल. रिकामा करावं लागेल. कशानं भरलंय? लय घाण आहे, भयानक घाण आहे हृदयात, प्रचंड घाण आहे. कसली घाण? काम, क्रोध, लोभ, हे जे षडविकार आहे, या विकारांनी तुमचं माझं हृदय जाम झालंय. जाम, इतकं जाम झालंय का देवाची स्वतःहून जरी इच्छा झाली तरी या हृदयात त्याला काय करता येणार नाही. येऊन गोपाल राहिले, येऊन गोपाल राहिले, येऊन गोपाल राहिले, येऊन गोपाल
राहतंय त्याने आपले चित्त काय केलं पाहिजे, निर्मळ केलं पाहिजे, स्वच्छ केलं पाहिजे. थोडक्यात काम क्रोधादी विकार काय केले पाहिजेत, संपून टाकलं पाहिजे आणि हे रिकाम केलं पाहिजे. जर हे रिकाम असेल तर देवाला त्याच्यामध्ये काय करता येईल, राहता येईल. दुसरा मुद्दा, साधी गोष्ट आहे. हा पखवाज मला एका गोणीमध्ये भरायचा आहे. पखवाज मला काय करायचं आहे, एका गोणीमध्ये भरायचा आहे. मग विनोद दादा, त्या पखवाजापेक्षा ती गोणी छोटी पाहिजे का मोठी पाहिजे, बोला ना. मोठी पाहिजे. मला पखवाज ज्या गोणीत भरायचा आहे ती गोणी करण महाराज कशी पाहिजे, मोठी पाहिजे. जी वस्तू ज्याच्यात साठवायची आहे ती त्याच्यापेक्षा काय लागते, मोठी लागते. हा नियम आहे, हा वस्तुशास्त्राचा नियम आहे. मग ऐका आता माझं उत्तर. जर देवाला या हृदयात साठवायचं असेल तर काय करावं लागेल, देव जर मोठा आहे तर त्याच्यापेक्षा आम्हाला आमचं हृदय काय करावं लागेल, मोठं करावं लागेल. उद्याचं काल्याचं कीर्तन झालं का SMBT ला सगळ्यांनी जा आणि त्या डॉक्टरला सांगा बुवा काल तो योगेश म्हणत आला होता आणि त्यानं देवाला साठवण्याकरता हृदय मोठं करायला सांगितलंय. जरा बघ काय सर्जरी बिर्जरी करून काय जरा मोठ्या देवानं लई मोठं हृदय आम्हाला दिलंय. तर अशी सर्जरी करून हृदय मोठं करायचं नाही. मग हृदय मोठं करा म्हणजे कसं करा मी पटवून देतो. पसायदान पाठ आहे का तुमचं सगळ्यांचं, पसायदान. मी बोलतो, माझं काही चुकलं तर मला थांबवा तुम्ही मध्ये. हा याई वो, माझं चुकलं तर मला थांबवा मध्ये. आता विश्वात्मके देवी येणे वागयज्ञ तोषावी, तोषोणी मद द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, महाराष्ट्र स्वधर्म सूर्ये पाहो. जो मी सुधारणा करतो. दुरितांच्या पर्यंत आलोय ना. दुरितांचे तिमिर जावो, भारत स्वधर्म सूर्ये पा. चुकलं का परत मला क्षमा करा. मी अजून सुधारणा करतो, क्षमा करा मला, अजून सुधारणा करतो. दुरितांचे तिमिर जावो, आशिया खंड स्वधर्म सूर्य. मग ऐका आता बसलेल्या सगळ्यांनी माझं उत्तर. पुणे जिल्ह्यामध्ये जन्माला आलेले माझे ज्ञानोबाराय पुणे जिल्हा सुखी होऊ दे असं म्हणत नाही, भारत सुखी होऊ दे असं म्हणत नाही, महाराष्ट्र सुखी होऊ दे असं म्हणत नाही, आशिया खंड सुखी होऊ दे असं म्हणत नाही, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. इतकी मनाची व्यापकता ज्या दिवशी होईल त्या दिवशी देवाला बोलवण्याची गरज लागणार नाही. देव स्वतःहून तिथं आल्याशिवाय राहणार नाही. मन छोट आहे. मी कायम उदाहरण देत असतो बघा. पूर्वीच्या काळी 10x10 ची झोपडी असायची आणि त्या 10x10 झोपडीमध्ये अख्खं कुटुंब एकत्र नांदत होतं. सासू सासरे काका चुलते जावा ननंदा. कितीच्या झोपडीमध्ये, 10x10 झोपडीमध्ये. आज 2-2 हजार स्क्वेअर फुटाचे फ्लॅट आणि बंगले आले, पण तरी देखील त्या बंगल्यामध्ये आई वडिलांना मात्र काय नसते, जागा नसते. आणि आपण जर त्यांना विचारलं का हो आई बाबा मला अडचण होते ना थोडीशी, कंजेस्टेड ना थोडस, काय आश्चर्य आहे. अरे पूर्वीच्या काळी 10x10 झोपडीमध्ये जर अख्खं कुटुंब एकत्र नांदत होतं तर आज 2000 स्क्वेअर फुटाच्या फ्लॅटमध्ये आई वडिलांना जागा होत नाही. ऐका माझं पुढचं उत्तर. घरामध्ये आई वडिलांना जागा असण्याकरता पहिल्यांदा आमच्या मनात आई वडिलांसाठी जागा असावी लागते. एकदा का मनात जर आई वडिलांसाठी जागा असेल ना, अरे मग घर किती छोटं असू द्या त्या घरात आई वडिलांना जागा झाल्याशिवाय राहणार नाही. पूर्वीच्या काळची घरं छोटी होती पण त्या घरात राहणाऱ्या माणसांची मन मात्र फार मोठी होती. आज घरं प्रचंड मोठी आली पण त्या घरात राहणाऱ्या माणसांची मन मात्र काय झाली, छोटी बनली. आणि अशा संकुचित वृत्तीच्या मनात ईश्वर कदापिच वास करू शकणार नाही. असली आपलं मन व्यापक असलं तर ईश्वर स्वतःहून येईल. त्याला बोलवण्याची गरज लागणार नाही. सुखे येतो घरात नारायण, बोलवण्याची गरजच लागणार नाही. या अर्थानं देवा ज्यांच्या चित्तामध्ये देव राहतो ना, मग देवा मला त्यांची संगती दे, असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. दुसरी शंका मी उपस्थित केली होती की तुकाराम महाराज तुम्हीच बोलले की संघ हा बाधक आहे. संघ हा काय आहे, बाधक आहे. तो बाधक आहे. बंधाला कारण आहे संघ, बंधाला कारण आहे. पटवून देतो मी. संघ बंधाला कसा कारण आहे. तो जड भरत राजा सगळ्या राज्याचा त्याग करून आणि त्या गंडकी नावाच्या नदीवर काय झाला,
तर एक झोपडी बांधून हरिचिंतन करण्याकरता राहू लागला. सगळं राज्य सोडून दिलं, सगळ्याचा त्याग करून टाकला. बस आता मला उर्वरित आयुष्य फक्त ईश्वर चिंतना करता घालवायचंय. आणि असा हेतू ठेवून जो जड भरत राजा त्या नदीवर हरिचिंतना करता आला. पण काय आश्चर्य, त्याला कशाचा संग लागला? त्या हरणाचा संग लागला ना. हरणाचा संग त्याला बाधक ठरला. नाही बाधक नाही, पुढच्या वेळी पुन्हा कशाचा जन्म घ्यावा लागला? घाला तो घातला हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. मला आपल्याला पटवून द्यायचंय, जर जड भरत राजा फक्त आणि फक्त केवळ कशा करता त्याला पुनर्जन्म घ्यावा लागला, तर केवळ हरणाची संगत लागल्यामुळे, हरणाच्या संगतीमुळे त्याला पुनर्जन्म मिळाला. आणि ते सगळा परमार्थ त्याचा बाजूला गेला. मग तुकाराम महाराज, जर संग हा मनुष्याला बाधक आहे, संगती ही जर मनुष्याला बाधक आहे, म्हणजे ती जर मनुष्याचं कदाचित वाटोळ करू शकते, तो मात्र देवाकडे संगती मागताय. पटत नाही तुकाराम महाराज आम्हाला. मी अजून पटवून देतो. इथं बसलेल्या महिलांमध्ये कैकई कोणाचं नाव आहे का? कैकई कोणाचं नाही? कैकई अख्ख्या गावात कोणाचं नाही कैकई? बरं, तुमच्या नातेवाईकात कोणाचं कैकई नाव आहे का? कैकई कोणाचं नाही? राधिकाताई, तुमच्याही एखाद्या नातेवाईकात कोणाचं नाव नाही? आश्चर्य. रामायणातलं दशरथ नाव आम्ही ठेवतो, आम्ही कौसल्य नाव ठेवतो, सुमित्रा ठेवतो, भरत ठेवतो, लक्ष्मण ठेवतो, राम ठेवतो. आणि त्या कैकईने काय गोड मारले? कैकई काय नाव ठेवत नाही? केवळ आज जी समाजातून कैकई मुकलेली, ती केवळ एका संगतीमुळे. कोणाच्या संगतीमुळे? ती वाईट दासी मंथरेच्या आणि एका संगतीमुळे. मला रामायण सांगायचं नाही इथे, माझा वेळ अत्यंत कमी, मला पुढे माझं घड्याळ चाललंय. ऐका मला काय पटवून द्यायचंय. तुकाराम महाराज, अहो संगती बाधक आहे, संगती मनुष्याला घात करते संगती. आणि तुम्ही देवाकडे मागताना मला संगती द्या असं मागताय. पण ऐका आता त्याचं उत्तर. संगती घातक आहे हे तर निश्चितच आहे, पण ती संगती तुम्हाला उच्च पदावर सुद्धा नेऊ शकते, हे सुद्धा तितकंच खरंय. संगतीचे 3 प्रकार करता येतील. मला त्याचं विश्लेषण करायचं नाही. एक सत्संगती, आणि एक विसंगती, आणि दुसरी एक कुसंगती. मला विश्लेषण करायचं नाही, थोडक्यात स्पर्श करून मला पुढच्या चरणावर जायचंय. ऐका, 3 प्रकार. संगती घातक आहे मान्य आहे, पण कोणती संगती घातक आहे? एक तर विसंगती घातक आहे, किंवा एक तर मग कुसंगती घातक आहे. सत्संगती मात्र काय नाही, घातक नाहीये. कुसंगती घातक आहे. मी कैकईचं उदाहरण आपल्याला दिलं, कुसंगती. हरणाचं उदाहरण दिलं, विसंगती आहे. विसंगती खरं तर राजा मनुष्य जन्माला आलेला होता, आणि हरणावर जीव अडकला त्याचा. हरणाची विसंगती घडली, आणि विसंगती अत्यंत वाईट आहे. बरं, आपल्या संत मालिकेत एक गोड प्रमाणे मी त्याकरता एक दृष्टांत देतो की विसंगती कशी फजिती करते ती. एक मराठी मुलगी होती, मराठी मुलगी, आणि ती कर्नाटकला शिकायला गेलेली होती. आणि ते कर्नाटकला शिकायला गेल्यामुळं तिचं तिकडच, म्हणजे समजून जा, आता मला काही जास्त खोलवर जायला जाऊ नका तुम्ही, तिकडच तिचं लग्न झालं असं गृहीत धरूयात आपण, असं गृहीत धरूयात. आणि मग त्या कन्नड पोरासोबत तिचं काय झालं, लग्न झालं. मग कन्नड पोरासोबत लग्न झाल्यानंतर ते म्हणले चला एकदा आपल्या तिकडे जाऊ. कुठं? आपल्या माहेरी जाऊ म्हणले तिकडं. आणि आणलं त्याला माहेरी इकडं. माहेरी इकडं आणल्यानंतर ती काय करायची, त्या ट्रेनने त्यांचा प्रवास चालू झाला होता. आता हिची भाषा त्याला कळत नाही, आणि त्याची भाषा हिला कळत नाही. फार गोड प्रमाणे मराठीने केला
कानडी भ्रतार एकाचे उत्तर एका नाही. याचं तिला कळत नाही आणि त्याचं काय होत नाही, तिला कळत नाही. ऐका, मग ते एक 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 रेल्वेचं स्टेशन पुढे 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 जात होतं. पहिल्या स्टेशनवर गाडी थांबली, पहिल्या स्टेशनवर गाडी थांबली आणि पहिल्या स्टेशनवर गाडी थांबल्यानंतर त्यानं विचारलं, हे कोणतं स्टेशन आहे बुवा? काय विचारलं, कोणतं स्टेशन आहे बुवा? आता ती तिच्या भाषेत बोलायची ना, ती तिच्या भाषेत बोलायची, तो त्याच्या भाषेमध्ये बोलायचा. थोडंफार फक्त त्यांना कळत होतं, बाकीचं काही त्यांना कळत नव्हतं. नाही तर इथं लगेच ही पोरं डोका लावतील, मग काहीच भाषा कळत नव्हती. मग म्हणजे आलं असेल तुमच्या लक्षात, मला पुढे काय म्हणायचं, खोलवर जायला लावू नका मला. अशी पोरं लगेच काय करतील, थोडक्यात त्यांचं काय असेल ते कळत होतं. पहिलं स्टेशन आलं, पहिलं, आणि पहिलं स्टेशन आल्यानंतर त्यानं विचारलं, हे कोणतं स्टेशन आहे? काय विचारलं, कोणतं स्टेशन आहे? ती कन्नडमध्ये बोलायचा प्रयत्न करायची. आता ते म्हणजे ती कन्नडमध्ये उत्तर द्यायची. आता ते कन्नडमध्ये म्हणजे काय म्हणता असं म्हणायचंय तिला. काय म्हणायचं होतं, काय म्हणता बुवा? ती म्हणायची इंदरवा. काय म्हणायची ती? इंदरवा म्हणजे बुवा काय म्हणता. त्याला असं वाटलं हे इंदरवा स्टेशन आहे, हे इंदरवा स्टेशन आहे. पुन्हा पुढे गाडी चालू झाली, पुन्हा दुसरं स्टेशन आलं, पुन्हा त्या स्टेशनवर गाडी थांबली आणि पुन्हा त्यानं तीच विचारलं, हे कोणतं स्टेशन आहे? आता तिला ते काय बोलतं ते कळतच नव्हतं. पुन्हा ती म्हणली इंदरवा म्हणजे काय म्हणता बुवा? त्यानं पुन्हा विचार केला, ते खुर्द बुद्रुक असे दोन असतात ना, ते हे बो इंदरवा खुर्द असेल आणि हे इंदरवा बुद्रुक असेल. काय हरकत नाही, जाऊ दे, काय हरकत नाही. पुन्हा गाडी चालू झाली, पुन्हा पुढच्या स्टेशनवर गाडी जाऊन थांबली आणि पुन्हा त्यानं विचारलं, हे कोणतं स्टेशन आहे? पुन्हा ती म्हणाली इंदरवा. त्याला पुन्हा असं वाटलं असेल, काय पाडाबिडा काय असेल कदाचित, तिथल्या त्याला जोडून म्हणून कदाचित ते असं असेल. आणि मग पुन्हा चौथ्या स्टेशनला गाडी थांबली आणि पुन्हा त्यानं तोच प्रश्न केला, हे कोणतं स्टेशन आहे? आणि ती जेव्हा इंदरवा म्हणाली आणि मग त्याला असा राग आला, हे काय मस्करी करते काय, म्हणजे एवढ्याच आपलं लग्न झाले, तू आताच मध्ये टिंगल टवळी मस्करी करायला लागली. हे असं बाह्या मागे सरल्या आणि एक काना खाली मारली, एक काना खाली मारली. आता काना खाली मारल्याबरोबर तिनं लगेच ते कन्नड मधून त्याला काय दिलं, उत्तर दिलं, अत्तरची. काय उत्तर दिलं? अत्तरची. म्हणजे का मारलं? आता त्याला काय माहित नाही. ते बोलतो, अगं मग मागापासून सांगायचं ना की अत्तरची स्टेशन म्हणून, मी तुला मारलं कशाला असतं? सांगा मला तुम्ही, काय आहे याचा मेळ दोघा नाही? तो काय बोलतो ना, हे काय बोलतो? म्हणून ऐका माझं उत्तर. याला विसंगती म्हणतात, विसंगती. जीवनामध्ये विसंगती मनुष्याला अधःपतनाला नेत असते, साध्यापर्यंत कदापिच पोहोचू शकत नाही. म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये विसंगती नको, कुसंगती तर नकोच नको. ऐका, तुकाराम महाराज बोलतात, एक वाईट माणसाची संगती तुका म्हणे एक क्षण नको तयाचे दर्शन. एक क्षण आजा मिळाला, एक क्षण फक्त वाईटाचं दर्शन घडलो, एक क्षण अधःपतनाला गेलो, आजा मिळ अधःपत, एक क्षण फक्त वाईटाचं दर्शन. म्हणून आयुष्यात जीवनामध्ये जर संगती करायची असेल, चांगल्याची संगती करा, संतांची संगती करा. संतांची संगती तुम्हाला कुठल्या कुठे नेऊन पोचवेल. मी फक्त उदाहरण देतो, वेळ सांगायला नाहीये माझ्याकडे. अरे एका रेड्यानं मध्ये ज्ञानोबारांची संगती केली हो, पण तो रेड्याची आज आळे फाट्याला समाधी आहे. लाखो लोक त्या समाधीचं दर्शन घ्यायला तिथं बारी लावतात. आश्चर्य आहे. एका निर्जीव भिंतीनं मला ज्ञानोबारांची संगती केली, पण त्या निर्जीव भिंतीचं सुद्धा आज मंदिर बनलं. मग जर भिंतीचं मंदिर होत असेल संतांच्या संगतीमुळे, तर तुमच्या आमच्या जीवनाचं काय म्हणून होणार नाही. म्हणून संगती करायची असेल तर चांगल्याची. मी माझ्या विद्यार्थ्यांना शाळेत क्लासमध्ये कायम एक वाक्य सांगतो. ही माझी विद्यार्थिनी उभी आहे इथे टाळ घेऊनच. मी कायम माझ्या विद्यार्थ्यांना सांगत असतो की आपला मित्र हा आपला आरसा आहे. ऐकताय ना? आपला मित्र आपला आरसा आहे. आरसा म्हणजे आरसा काय करतो? आपण कसे आहोत हे तो काय करतो? दाखवतो. तुम्ही कसे आहात हे कोणावरनं कळतं? तुमची मित्रमंडळी कशी आहे यावरनं कळतं. माझं तर स्पष्ट म्हणणं आहे, फार कमी लोकांचं म्हणजे संगती मित्र फार कमी असले पाहिजेत. मोकार मित्र. पोरांना आज आम्ही ती एक मायगोल टेस्ट घेत असतो. मायगोल टेस्ट आमच्या क्लासमध्ये. त्याच्यामध्ये असा एक प्रश्न विचारला आम्ही, तुम्हाला किती मित्र आहेत? एका पोरानं त्याच्यात उत्तर लिहिलं होतं, मला 23 मित्र आहेत आणि 14 मैत्रिणी आहेत. आता मी बोललो, एवढी कधी बोलत असेल आणि कसं याला अभ्यासाला वेळ मिळत असेल बाबा, कसं याला? म्हणून फार कमी मित्र करा आणि चांगले मित्र करा. चांगले मित्र करा. मोकार मित्र. मी तर म्हणतो आपला वाढदिवस जेव्हा असतो ना जितू दादा, वाढदिवस, त्या वाढदिवसाला
जे केक घेऊन येणारे मित्र असतात, केक घेऊन एक नंबरचे हरामखोर मित्र असतात आणि एक नंबरचे लबाड मित्र असतात. बरं, एक केक घेऊन येणारे आपल्या वाढदिवसाला, त्यांना माहितीये 100 रुपयाचा केक न्याला का 1000 रुपयाची आपल्या सगळ्यांना काय मिळणार आहे, पार्टी मिळणार आहे. त्याच्यामुळे एक नंबरचे हरामखोर मित्र असतात एक केक घेऊन येणारे मित्र. म्हणून ध्यानात ठेवा, चांगल्याची संगती करा. तुकाराम महाराज या करता बोलले, देवा तू ज्याच्या चित्तात वास करतो ना देवा त्यांची मला संगती दे. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. देव मनातल्या मनात विचार करू लागला, तो को बरं अहो ज्याचं मलाच दुष्काळ आहे आणि तेच तुम्ही मागता. अहो मला संतांची संगती मिळत नाही, मला संतांची संगती मिळत नाही. तुम्ही एक काम करा ना, दुसरं काहीतरी मागा ना. तुकाराम महाराज बोलतात, देवा दुसरं तिसरं मागण्याकरता ती काही वस्तू आहे का, ही माझी आवड आहे आणि तेच मला पाहिजे. अभंगाचं दुसरं मला काहीच मागता येणार नाही. का मागता येणार नाही? अरे देवा, जे मी मागितलंय ती माझी आवड आहे आणि आवडीला पर्याय नसतो. देवा ते मला आवडतंय, मला तेच दे, बाकीचं मला काही नको. ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. सत्य महात्म्यांची आवड ही ईश्वराच्या संबंधानं असते आणि तुमची माझी आवड ही संसाराच्या नात्या गोत्याच्या संबंधानं तुमची माझी आवड असते. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये एका अभंगामध्ये असं म्हणतात की देवा तू मला आवडतोस आणि तू मला आवड किंवा आवडे निरंतर हेची ध्यान, हेच मला. किंवा अजून जगद्गुरु तुकोबार आहे त्याच अभंगाच्या शेवटच्या चरणात काय म्हणाले ते, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. संत महात्म्यांची आवड ही भगवान परमात्मा आहे आणि तुमची माझी आवड काय आहे? संसार आहे, संसार.
किती देव आवडतो संत महात्म्यांना ऐका. सेना न्हावी महाराजांचा संत सेना महाराजांचा गोड प्रसंग आहे. पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला गेल्यानंतर आता ते पूर्वीच्या काळी असं धार लावायला वस्ताऱ्याला ते मशीन नसायची. ते कशावर घासायचे ते दगडावर, सानेवर, दगडावर, हा शिळेवर, दगडावर. ते पंढरपूरला वारीला आले. दर महिन्याची वारी करायची. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध वारीला पंढरपूरला गेले आणि गेल्यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान केलं. नेमकी दगड त्यांना दिसला. आता काय त्यांचा तो दगड झिजला असेल, फुटला असेल. त्यांना वाटलं बरं वस्तार घासायला आपल्याला दगड व्यवस्थित आहे. त्यांनी तो उचलला आणि पिशवीत टाकला. पिशवीत टाकला, दर्शन घेतलं आणि गेले घरी. घरी गेल्यानंतर पुन्हा 1 महिन्यानं पुन्हा दुसऱ्या वारीला आले. महिन्याची वारी त्यांची, एकादशीला आले. आल्यानंतर देवानं सेना महाराजांना सांगितलं, महाराज म्हणले काय, मागची वारी चुकली म्हणली तुमची. काय म्हणले, मागची वारी चुकली तुमची. म्हणले देवा एकही वारी चुकली नाही. मी स्वतः मागच्या वारीला आलो होतो आणि वारीला येऊन स्वतः तुमचं दर्शन घेऊन गेलो आणि तुम्ही म्हणता मागची वारी चुकली. नाही म्हणले, आलते तुम्ही वारीला म्हणजे पंढरपुराला आलते, पण दर्शनाला नाही म्हणले, ते दगड घ्यायला आलते, दगड. आणि मग त्यांची टूप पेटली. त्या दगडामुळे देव या असं बोलतोय. दगडामुळे माझी वारी चुकली. गेले परत घरी. घरी गेल्यानंतर पुन्हा 1 महिन्याने पुन्हा वारी आली आणि पुन्हा वारीला आल्यानंतर तो दगड येताना सोबत घेऊन आले. दगड सोबत घेऊन आले आणि चंद्रभागेवर स्नाना गेले. तो दगड काय करून टाकला, चंद्रभागेमध्ये सोडून दिला आणि पुन्हा दर्शनाला गेले. देवाच्या दर्शनाला गेले. पुन्हा देव म्हणले सेना महाराज ही वारी चुकली तुमची. देवा अरे तुझ्या समोर उभा आहे, तुझं दर्शन घेतोय मी आणि ही वारी कशी चुकली. नाही म्हणले, आले तुम्ही पंढरपुराला पण ते दगड टाकायला आलते म्हणा. ते दगड टाकायला आले आणि मग त्यांच्या लक्षात आलं या दगडानं माझ्या किती वाऱ्या चुकवल्या. आता नीट बारीक आहे का, सेना महाराजांच्या एका दगडानं त्यांच्या 2 वाऱ्या चुकवल्या. तर आपण पंढरपुरातून किती थैले भरून आणले आणि आपल्या किती वाऱ्या चुकलेल्या आहेत. याचा घरी जाऊन आता सगळ्यांनी काय करा, घरी जाऊन विचार करा. आता आपण सध्या मला ते दिंडीला जातो, किती लोक बाबा काय खरेदी करतात, मोकार खरेदी. त्यांना कीर्तन नको, त्यांना भजन नको, इकडे कधी हरिपाठ सुरू होतं काय त्यांना घेणं देणं नाही. तरी शेवटच्या दिवशी गाडीत बसताना थोडी खरेदी बाकीच राहिली ग माझी. आता किती खरेदी करायची व. आम्ही ते काशीला वगैरे अयोध्येला यात्रेला जातो तेव्हा जाताना भास्कर दादा फक्त एकच थैला असतो एखाद्या माणसाचा. जाताना एकच थैला, एकच बॅग आणि येताना 4-4 बॅगा होतात. 4-4 बॅगा त्यांच्या. इतकी भयानक खरेदी. मुद्दा माझा असा आहे की ते एक दगड सुद्धा सेना महाराजांना सहन झाला नाही. कशामुळे, कारण आवड फक्त ईश्वर आहे. या दगडामुळे जर माझी वारी चुकत असेल तर हा दगडच माझ्या घरी मला नकोय. म्हणून पुन्हा तो चंद्रभागेत नेऊन टाकणं ही संत महात्म्यांची आवड आहे. बघा, संत महात्म्यांना भगवान परमात्मा आपल्या प्राणापेक्षाही जास्त भगवान परमात्मा त्यांना काय करत असतो, आवडत असतो. म्हणून आवडे निरंतर हेच ध्यान मला कायम आवडतं, याच्यापेक्षा दुसरं काही आवडत नाही. म्हणून ऐसे आवडते मना. आपल्या मनाची आवड जर विचार करायला गेलो तर भयानक वेगवेगळे आपल्या मनाच्या आवडी आहे. इतक्या मनाच्या आवडी आहे. आता सुद्धा काही लोक इथं कीर्तनात बसले. तुम्हाला काय वाटतंय, सगळ्यांच्या मनात काही कीर्तन चालू आहे, सगळ्यांच्या मनात काही देवाविषयी चिंतन चालू आहे? नाही नाही नाही, प्रत्येकाच्या मनात काही ना काहीतरी आहे. कदाचित लांबून आलेली मंडळी विचार करत असतील आता यो बाबा किती वाजवतो काय माहित मग. त्याच्यामुळं आणि मग किती वाजता घरी जायला मिळतंय, काय थंडी एकटा पडलेली आहे असा विचार चालू असेल. ही पोरा मगापासून माझ्याकडे टकमक बघा, ते माझा घसा बसलाय त्याच्यामुळे मी आपला गुळ घसा कोरडा पडला का गुळ खातोय. ती पोरा टकामका बघते, त्या नाही त्यांचाही मनात विचार असेल यो गुळ खातो तरी किती, असं कदाचित त्यांच्या मनात काही चालू असेल. प्रत्येकाच्या मनात, तुमच्या माझ्या मनात ठासून संसार भरलाय. आमचे गुरुजी एक उदाहरण सांगायचे, उदाहरण सांगतो पुढे जातो ऐका. एक माणूस काशीला गेला, काशीला गेला, मारवाडी होताय, काशीला गेला. तो कपड्याचं दुकान होतं त्याचं. म्हातारा झाला होता तरी त्याला दुकान सुटत नव्हतं. पोरांनी सांगितलं हे याला घेऊन जा म्हणले. ट्रिप निघाली होती, घेऊन जा म्हणले आमच्या बाबांना. पैसे भरले आणि कसं तरी घेऊन जा म्हणले. एवढं वय झालंय अजून संसार सुटत नाही म्हणले. यांना जा म्हणले तीर्थयात्रेला घेऊन, कपड्याचं मोठं दुकान त्याचं. आणि गेला ते काशीला गेल्यानंतर तिथं ना खूप माणसं मरण्यासाठी तिथं येत असतात. मरण्यासाठी येत असतात म्हणजे एखादा बहुत सिरियस पेशंट, तिथल्या परिसरातलं सांगतो मी, सिरियस पेशंट तिथं दिसला. तो सिरियस पेशंट दिसला की काय होतंय तिथे, ते लगेच काशीमध्ये आणून ठेवतात. का आणून ठेवतात तर काशीमध्ये जर का त्याला मरण आलं तर नरेश दादा त्याला काय मिळतो, मोक्ष मिळतो. त्याचं कारण प्रत्यक्ष शिव परमात्मा तिथं येऊन त्या कानामध्ये जप करत असतो आणि त्याच्यामुळे त्या व्यक्तीला काय मिळतो. म्हणून त्या परिसरातले, त्या जिल्ह्यातली जे कोणी सिरियस पेशंट झाला का त्याला कुठं आणून ठेवतात,
काशीमध्ये रूम घेतात एक आणि तिथं तिथं ठेवतात आणि मग तिथंच त्याला जाळतात. त्याच्यामुळं त्या काय घाटाचं नाव मला आता येत नाही, त्या घाटाचं नाव मणिकर्णिका. कोणता? मणिकर्णिका. मणिकर्णिका घाट. मणिकर्णिका घाट. आम्ही खरं तर गेलो होतो तेव्हा प्रचंड पूर होता, पाऊस, त्याच्यामुळे ते मणिकर्णिका घाट पूर्ण बुडलेला होता. सतत तिथं प्रेत सतत हे झालं का नाही नाही धड जळूनही देत नाही, ते अर्धा जळला का उचलला का दिला नदीत फेकून, पुन्हा दुसरं प्रेत प्रचंड. हे गेलं ते कोण कोण ते मारवाडी. ते मारवाडी तिथं गेला काशीला आणि बघितलं ते, आणि ते लाकडावाल्याचं दुकान, आणि ते लगेच हे प्रेत झालं का लगेच त्याला लाकड द्यायची, पुन्हा दुसरं झालं असं दुकान. आणि तो अर्धा तास झाला, पाऊण तास झाला तिथंच उभा. तो कोण? तो मारवाडी. ते लाकडावाल्याचा धंदा सगळा तो बघत होता. किती लाकडं याची संपतात बापरे, किती लाकडं याची संपतात बापरे, असं त्याचं सगळं चालू होतं. माणसं आवाज यायला लगे, ए यार चला ना रे, अरे ए दादा चल ना, गेली ना सगळी माणसं. तो जवळ आला आणि जवळ आल्यानंतर, हो दादा कशाला विचार करता, जाऊ दे आता काय नाही हरकत, चला तुम्ही कसला विचार करता. काय नाही म्हणले, फार मोठी आयुष्यातली चूक झाली म्हणले माझी. काय चूक झाली, कशाला एवढा, जाऊ दे आतापर्यंत नाही आलं यात्रेला, नाही येऊ दे, पण आता आलं नाही कशाला बचत, नाही नाही म्हणले ते नाही, फार मोठी आयुष्यातली चूक झाली म्हणले. आपण काय झालं काय, काय नाही म्हणलं, काय फार येडा होतो म्हणले मी, येड्यासारखं त्या कपड्याचं दुकान टाकून बसलो, इथं येऊन म्हणले लाकडाचं दुकान टाकायला पाहिजे होतं. आता अरे तू आलाय कशाला, तू विचार करतो काय, यात्रेला आलाय काशीला म्हणलं ते कपड्याचं दुकान टाकून नुकसान झाली, लाकडाचं दुकान इथं टाकायला पाहिजे होतं. काय याचं उत्तर आहे, हे उदाहरण मी याकरता सांगितलं. आपण कुठेही जरी गेलो तरी आपल्या मनात काय आहे, संसार आहे. आणि संत महात्मे जगाच्या पाठीवर कुठेही असू द्या, त्यांच्या मनात एकच फक्त भगवान परमात्मा आहे, आवडच त्यांची ती आहे. म्हणून ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. विठ्ठल तुकाराम महाराज बोलतात, देवा ती माझी वासना आहे आणि ती वासना मला पुरव, ती माझी इच्छा पुरव. तुकाराम महाराज, हा वासना घातक असते तुम्हाला माहिती नाही का, प्रचंड घातक वासना असते. मी जड भरत राजाचं उदाहरण दिलं, वासना घातक आहे. हरणीवर त्या वासना गेली, परिणामी काय घडावं लागलं, पुढचा जन्म. आपण संत श्रेष्ठ रोहिदास महाराजांचं चरित्र होतं, रोहिदास महाराजांचं. ते एका बाईने चप्पल आणून दिली, चप्पल म्हणले, अगं बाई मी काहीच कोणाचं घेत नाही. अहो बाबा घ्या नुसतं, माझी चप्पल स्वीकारा, घ्या म्हणले, तिकडे कोपऱ्यात बघेल म्हणले कधीतरी. त्या कोपऱ्यात ठेवली तिकडे त्या बाईने चप्पल, त्या मावशीनं. आणि किती एक दिवस लोटले, वर्ष लोटले, त्या चपलीकडे ढुंकून सुद्धा बघितलं नाही त्या शास्त्री बुवांनी. बरं शास्त्री बुवांनी अंतकाळ जवळ आला, शेवटच्या घटका मोजत होते आणि पटकन लक्ष कशावर गेलं, त्या कोपऱ्यात ठेवलेल्या चपलीवर गेलं. आणि सहज मनात विचार येऊन गेला, अरे 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 अरे, त्या मावशीने एवढी प्रेमानं चप्पल आणली होती, म्हणले पायात घालून तर जाऊ द्या, पण साधी हातातही घेऊन बघितली नाही. बस एवढाच विचार आला आणि देह ठेवला. परिणाम हातात घेऊन बघता आली नाही. ही वासना चपलीवर गेल्यामुळं पुढचा जन्म चांभाराच्या घरात मिळाला आणि अख्खा आयुष्यभर हातामध्ये काय वागवाव्या लागल्या, चपला वागवाव्या लागल्या. संत रोहिदासांचं हे चरित्र आहे, संत रोहिदासांचं. वासना घातक आहे तुकाराम महाराज. आणि तुम्ही बोलता वासना ही माझी वासना आहे म्हणून. खरं तर मनुष्याच्या इच्छा वासना कधीच संपत नाही. मी कायम एक उदाहरण देतो, तुमच्या माझ्याने मेलेल्याच्या सुद्धा इच्छा संपत नाही. कोणाच्या? मेलेल्याच्या. मी कायम उदाहरण देतो, ऐका. आमच्या शेजारचा एक म्हातारा मेलता, आनंद दादा. आणि म्हातारा मेल्यावर ते पित्रांना इकडे घास ठेवण्याची पद्धत आहे का, पित्र घालतात का, पित्र घालतात ना. ती पित्र आली त्या म्हाताऱ्याची, त्या दोन्ही सुना लवकरच उठल्या, सगळा स्वयंपाक बनवला. आणि त्या मोठ्या मुलाचा तो मान असतो पित्रा ते घास ठेवण्याचा. त्या मोठ्या मुलांनी सगळं ते वाढून घेतलं आणि वर कौलावर चढला, ते घास ठेवला, पाणी फिरवलं, काव्य 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 वगैरे झालं. आणि असं लांब खुर्ची घेऊन जाऊन बसला. बसतात का तुमच्याकडे? का बसतात? का बरं बसतात? घास कधी घेतो कावळा ते बघायचं असतंय. आणि जर घास न घेता कावळ्यानं तुम्ही जर का जेवले तर पितृदोष लागतो, बरं, पितरांचा शाप लागतो. आता नका डोक्याला हात लावा, आता जाऊ दे, आता इथून पुढे नीट ध्यानात ठेवा, इथून पुढे नीट ध्यानात ठेवा. आणि मग काय म्हणतील महाराज, नाहीच कावळ्यानं घास घेतला तर मग तो गोठ्यातल्या गाईला घास टाकायचा, मगच आपल्याला जेवायची काय परवानगी. ते घास ठेवला, काव्य काव्य वगैरे झालं. आणि ते अर्धा पाऊण तास झाला. अर्धा पाऊण तास झाल्यानंतर ते कावळा घास घ्यायला तयार नाही. ती म्हातारी बाहेर आली, म्हणले यार कशाला बसलाय अजून, चल ना, पोरांना भूक लागली. म्हणले म्हातारा घास घेत नाही, आपला घास घेत नाही. आलाय का कावळा म्हणले कावळा कधीच येऊन बसलाय, घास घेत नाही, घास घेत नाही. थांब म्हणले मी बघते. शिडी लावली, परत म्हातारी वर चढली
आणि ते सगळं पात्राचं निरीक्षण केलं आणि मग तिच्या लक्षात आलं एक पदार्थ वाढायचा बाकी आहे म्हणले आता घरात केलेले तर सगळे पदार्थ आम्ही वाढले माहित नाही म्हणले तुम्हाला म्हाताऱ्याला जेवायच्या अगोदर थोडीशी लागायची म्हणले आता काय त्यांनी गावातली कुठं काय असेल ते मिळत असेल ती पेल्यामध्ये थोडी आणली त्या पात्रावर ठेवली पात्रावर ठेवल्याबरोबर एका क्षणात कावळ्यानं काय घेतला घास घेतला मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे ही वासना जिवंत माणसाची आहे का मेलेल्याची आहे बोला ना ही वासना कोणाची आहे ही जिवंत ही मेलेल्या माणसाची वासना आहे अरे मेलेल्याच्या सुद्धा इच्छा संपत नाही वासना घातक आहे तुकाराम महाराज तुम्ही बोलता ही माझी वासना आहे वासना घातक जरूर असतील पण संसारातल्या वासना घातक आहे देवाच्या संबंधीच्या वासना मनुष्याला घातक नसतात ही देवाच्या संबंधानं वासना आहे ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना देव म्हणाले तुकाराम महाराज काही हरकत नाही पण काहो तुकाराम महाराज याच्या अगोदर तर अनेक वेळा संतांची संगती तुम्हाला मिळालेली आणि आता पुन्हा कशाला संतांची संगती तुम्ही मागताय तुकाराम महाराज बोलतात देवा आता जी मला संत संगती पाहिजे ती नुसती थोड्या कामापुरता नकोय मला अखंड संत संगती पाहिजे अभंगाचं तिसरं चरण आवड मनुष्याला कदापि स्वतःपासून दूर
दूर जावं असं वाटत नाही, दूर जावं असं वाटत नाही. जे तंबाखू खाणारी मंडळी आहेत, तंबाखू खाणारी मंडळी, एवढा जीव असतो त्या तंबाखूवर किंवा त्या पुडीवर, ते बरोबर इतकी जपून ठेवतात ते तंबाखूला. अर्थात ती त्यांची आवड आहे आणि म्हणून ती त्याला जपून ठेवण्याचा काय करत असतात, प्रयत्न करत असतात. जी गोष्ट आवडते ती कायम आपल्या जवळ असावी असा मनुष्य धर्म आहे, मनुष्याचा स्वभाव आहे. तसं जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, देवा संतांची संगती ही माझी आवड आहे आणि त्याच्यामुळे आता मी जी संत संगती मागतोय, हरिजना सवी भेटे नहो अंग संग तुटी, आता मी आणि संत वेगळे नकोतच, कायम स्वरूपी मला त्यांची संगती दे, असं जगद्गुरु तुकोबारांचं म्हणणं आहे. कशा करता तुकाराम महाराज एवढी संत संगती पाहिजे, तर कशा करता ही संत संगती पाहिजे, त्याचं उत्तर अभंगाच्या शेवटच्या चरणात. तू का म्हणे दिने,
केले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना यथामती येत अवकाश अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. चांगला असेल तर माझ्या गुरुवर्यांचे, साधू संतांचे, जोग महाराजांचे. शेवटच्या चरणात तुकोबरा एकच वाक्य बोलून गेले, सिद्धांत सांगून गेले, जीवनाचं भलं संतांच्या संगतीत आहे. मग ज्याला ज्याला वाटतं की माझ्या जीवनाचं भलं व्हावं बस त्याने संतांच्या संगतीमध्ये जा. कुठे भेटतील आम्हाला संत? फार लांब जायची गरज नाही. जा टाकी पठारला आणि गुरुवारी योगी फुलनाथजी बाबांचं दर्शन घ्या, प्रामाणिक घ्या, श्रद्धेनं घ्या. बस आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. दुर्दैवानं आपल्याला संत ओळखता येत नाही आणि ओळखले तरी देखील आपल्याला त्या संतांचा आदर सन्मान करता येत नाही. आणि म्हणून खरं तर आपल्या जवळच सगळं असू नये, पण तुझं आहे तुझं पासी आणि परी तू जागा चुकलास. म्हणून ज्याला वाटतं की माझ्या जीवनाचं भलं व्हावं त्यानं संत महात्म्यांच्या संगतीमध्ये जा. ऐका एक वाक्य, संपलं माझं कीर्तन. आयुष्यात तुम्ही प्रचंड सगळं काही कमावलं असेल, पण एक आयुष्यात संत संगती जर कमावली नाही तर सगळं कमावून देखील सगळ्याची किंमत शून्य. आणि ऐका याच्या उलट, जर तुम्ही काहीच कमावलं नसेल जीवनामध्ये पण एक संत संगती जर कमावली असेल तर आयुष्यात सगळं काही तुम्हाला मिळाल्यासारखं आहे. मी पटवून देतो आपल्याला. मी मगाशी जे रेड्याचं उदाहरण दिलं, किती सातबारी रेड्याच्या नावावर होते, तर किती बँकेमध्ये रेड्याचं अकाउंट होतं? काहीच नाही, काहीच कमावलं नव्हतं रेड्याने. फक्त एकच गोष्ट कमावली होती, ती म्हणजे साधूची संगत. आणि त्या साधूची संगतीमुळे 750 वर्ष झाले आजही रेड्याची समाधी हो. आजही आळे फाट्याला जर तुम्ही गेलात तर आळे नावाचं गाव आहे तिथे, आणि आजही ते रेड्याची समाधी आहे. काहीच कमावलं नव्हतं, फक्त एक संतांची संगती कमावली होती. ऐका, म्हणून आपल्या जीवनाचा उद्धार व्हावा, जीवनाचं कल्याण व्हावं याकरता जर आपल्याला प्रयत्न करायचा असेल तर काहीच करू नका. फक्त संतांची संगती, संतांचं दर्शन, संतांचे विचार आत्मसात करा. आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. असं सर्वांना ती संतांची संगती घडो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. 4 तारखेला त्या संतांचं दर्शन घ्यायचं असेल तर 4 तारखेला टाकी पठारला प्रचंड मोठा महामेळावा आहे, सत्संग मेळावा आहे. या तिथं अनेक संत महात्म्यांचं आपल्याला काय होईल आणि दर्शन होईल, आणि नक्कीच जीवनाचं कल्याण या निमित्तानं झाल्याशिवाय राहणार नाही. असो, झालेली सेवा प्रभूचरणी समर्पित करतो. पुन्हा एकदा सगळे गुणजन, गायक, वादक सगळ्यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सगळ्यांनी मला उत्तमरित्या या ठिकाणी साथ दिली. दोन्ही मृदंगाचार्य दोघांनी मला छान वाजवलं म्हणजे दोघांनी मला छान सहकार्य केलं, छान मृदंग वाजवला. तेव्हा आपलेही या ठिकाणी मनापासून खरं तर ही आपल्या परिसरातले, खरं तर आपल्या तालुक्यातली ही आता नवतरुण मंडळी जी तयार होतीये, हे खरंच आपल्या वारकरी संप्रदायाचं भूषण आहे बरं. पण ते आपल्याला नुसता फॉरेन लागते, फॉरेनर लागते आपल्याला. आपलं इंडियन प्रोडक्ट आपल्याला काय होत नाही आणि चालत नाही. फार गुणी सगळी ही गोड वादक, दोघांच्याही बोटामध्ये जणू काही सरस्वती खेळते. तेव्हा त्यांनाही या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो की 4-5 पोरं इथं समोर बसली आणि सुंदर छान. मी बोललो होता ही पोरं काही कीर्तन करून देत नाही मला. ही पोरं बघितली कीर्तनात का मला धडकीवरती आनंदाचा नसती. म्हणजे ती दिवसभर शाळेतही ती पोरं समोर, पुन्हा कीर्तनात आलो का पुन्हा ती पोरं समोर, धडकी भरते धडकी मला रमेश दादा. त्यामुळे बरं ती शांत बसत नाही. बघा तिथे एक होतं, ते त्याला विचारला होता प्रश्न, तिथं गेलं उठून, त्याची वेळ झाली ते गेलं निघून. बघा ते काही थांबलं नाही. आमचे गुरुजी कायम म्हणायचे की पोरांच्या नादी मार कधीच लागायचं नाही, कारण ती शांत बसत नाही. कधी उत्तर देतील, कशी उत्तर देतील, काय उत्तर देतील, काहीच नाही. मी आता परवा कीर्तनाला गेलो, परवा, आणि एकाला विचारलं, सुंदरती ध्यानाभंग घेतला होता मी, आणि त्याच्यामध्ये देवाचं नावच आलेलं नाहीये. पण देवाचं जरी नाव आलं नाही तरी बाहेरून जे वर्णन केलंय त्याच्यावरनं देव ओळखता येईल म्हणून त्याचं वर्णन आहे करकटेवरी. मी त्या पोराला विचारलं, मी असं स्वाभिमानाने बोललो कीर्तना, अरे हे बारका पोरगा सुद्धा सांगेल की असा कोणता देव आहे. मग मी विचारलं त्याला, सांग बेटा असा कमरेवर हात दिलेला कोणता देव आहे? ते म्हणला सलमान खान. आता सलमान खान कटेवर हात ठेवण्याचा काय संबंध आहे? म्हणून पोरं मला माझ्या क्लासमध्ये आलेला अनुभव सांगतो बघा. एका पोराला मी आवाज दिला, इकडे हे इकडे. ते आलं ते पोरग माझ्या जवळ. म्हणलं काय सर, डबा आणलाय? हो सर आणलाय. दाखव. त्यांनी बॅग मधून डबा काढला, माझ्या हातात दिला. मी उघडला डबा, आणि डबा उघडल्यावर त्याच्यात पुरणपोळी होती. मला आवडते पुरणपोळी, आणि त्याच्यामुळे मग मी त्याला म्हणलं, ए खाऊ का तुझा डबा? मी खा ना सर, खा बिंदास. मी त्याला म्हणलं काय रे? मग घरी गेलो होतो, तुझ्या आईनं भाऊ विचारलं कोणी डबा खाल्ला? तर मग काय काळजी करू नका सर, खा तुम्ही बिंदास, तुम्हाला आवडते ना पुरणपोळी, खा तुम्ही माझा डबा,
खा बिंदास, तुम्ही काय काळजी करू नका. आणि विचारलं माझ्या आईनं तर सांगाल मी कुत्र्यांनी खाल्ला म्हणून. आता त्याच्यामुळं लहान पोरांच्या नादी कधीच लागायचं नाही. पण ही खरंच इथली पोरं एकदम शांत होती. जोरदार टाळ्या वाजवा या पोरांसाठी एकदा, जोरदार टाळ्या वाजवा. पुन्हा एकदा या शिलोत्तर ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद देतो. नववर्षाच्या स्वागत समारंभाकरता मला वाटतं हे कधी सुरू झालं हे सप्ताह? 1 तारखेला सुरू झाला ना. तेव्हा 1 तारखेला नववर्षाच्या निमित्तानं आणि हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो. आणि नवीन वर्षाची सुरुवात आपण ईश्वर चिंतनाने आपली होते. त्यामुळे नक्कीच या पूर्ण वर्षामध्ये ईश्वर आपल्याला सहकार्य केल्याशिवाय राहणार नाही. अशीच या गावाची उन्नती होत राहो. हे 20वे वर्ष आहे. बघता 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 याच उत्सवाचा आता फक्त 4च वर्षाचा अवधी धर्माबाबा. आणि येणारं 5वं वर्ष या गावचा अत्यंत भव्य दिव्य असा रौप्य महोत्सवी वर्ष अर्थात 25वे वर्ष आपल्याला बघायला मिळणार आहे. बघता 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 याच उत्सवाचा सुवर्ण महोत्सव म्हणजे 50वे वर्ष आपल्याला सगळ्यांना बघायला मिळो. नाही बघता 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 याच उत्सवाचा अमृत महोत्सव म्हणजे 75वे वर्ष आपल्याला सगळ्यांना बघायला मिळो. आणि करता 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 याच उत्सवाचा शताब्दी महोत्सव म्हणजे 100वे वर्ष आपल्याला सगळ्यांना बघायला मिळो. आणि त्यात मला कीर्तन करायला मिळो. अशी काही डाऊट आहे का तुम्हाला? हसलेली म्हणजे काय डाऊट आहे का माझ्यावर तुम्हाला? तर त्यामुळे आपल्याला सगळ्यांना हा आनंद या ठिकाणी बघायला मिळो. पुन्हा एकदा खूप चांगल्या तरुणांचं कीर्तनाला भरणा आहे. अनेक तरुण तरुणी या ठिकाणी या कीर्तनाला उपस्थित आहेत. सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आमच्या धर्माबाबा लकडे यांचं एक विशेष प्रेम आणि या प्रेमातून खरं तर पुन्हा 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 मला या गावात या ठिकाणी वेगवेगळ्या कारणासाठी यायला मिळतं. तेव्हा त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. सतीश दादा किरपण बरोबर ना, तर त्यांचेही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. म्हणजे सौजन्यवाल्यांचे आभार कीर्तनकारांनी मानलेच पाहिजेत. बरं मानलेच पाहिजेत. तुमच्या मनात आलं ते नाही काशीनाथ दादा? म्हणजे तुम्हाला काय वाटतंय का बुवा सौजन्यवाल्यांचे आभार मानले म्हणजे नाही तसं काही. पण त्यांनी आपल्याला बोलवले त्यांच्यामुळे आपण कीर्तनाला आलो म्हणून त्यांचे आभार काय केले पाहिजेत? मानले पाहिजेत. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. 4 तारखेचं भव्य दिव्य असं सत्संगाचं आमंत्रण सगळ्यांना या ठिकाणी बाबांच्या वतीने आपल्याला देतो. सगळ्यांनी अगदी 4 तारखेला अगदी सगळ्यांनी घरादाराशी सगळ्यांनी संत महात्म्यांच्या त्या मेळाव्याला आपण त्या ठिकाणी यायचंय. संत महात्म्यांचे विचार या निमित्तानं आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम चालतो ते आमचे धर्माबाबू फरडे. त्यांनाही मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. त्यांची सुद्धा 100री पूर्ण हो असं या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सेवा संपवतो. ज्ञानेश्वर